हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आजचा न्यू चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हा आपला न्यू चॅप्टर आहे. आतापर्यंत आपण व्हेक्टर, त्यानंतर मॅथमॅटिकल लॉजिक आणि मॅट्रासिस कंप्लीट केलेला आहे. ओके, आणि हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हा सुद्धा याच महिन्यामध्ये आपला कंप्लीट होणार आहे. म्हणजेच आपला 80% सिलेबस जो आहे फर्स्ट पेपरचा हा कंप्लीट झालेला राहील आणि तिकडे सेकंड पेपर सुद्धा चालू आहे. ठीक, तर लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये काय असतो. व्हॉट इज मीन बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स? तुम्हाला माहित आहे देयर आर 6 टाइप्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स: साइन, कोसाइन, टॅन्जेंट, कोटॅन्जेंट, सेकंड, कोसेकंड and these are all these 6 trigonometric functions. ओके, त्याला आपण साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक म्हणतो आहे. मग आता व्हॉट इज मीन बाय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन? आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कोणाला म्हणतो आहे? ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन. ओके, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन कोणाला म्हणू आपण? की ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज करतो आहे त्याला म्हणायचं आहे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन्स. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स असं तुम्हाला म्हणायचं आहे, बरोबर आहे? म्हणजेच an equations involving trigonometric function, an equation involving trigonometric functions is called as the trigonometric equation. बरोबर आहे? त्यानंतर येतो आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता समजा यामध्ये जर आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन घेतलेलं आहे, कुठलं तरी एक इक्वेशन घेतलेलं आहे, जसं साइन ऑफ थीटा इज इक्वल्स टू 4 अशा पद्धतीने जर घेतलेला असेल तर हा थीटा यामध्ये काय आलेला आहे? व्हेरिएबल आलेला आहे, चेंजेबल आहे तो. म्हणजेच आता या थीटाच्या व्हॅल्यूवरती जर या इक्वेशनचं सॅटिस्फाईड होत असेल, सॅटिस्फॅक्शन होत असेल, तर याचा अर्थ that value is the solution of this trigonometric equation. परत लक्षात घ्या मी काय म्हणतोय. थीटाची व्हॅल्यू आपण काहीतरी काढलेली आहे जी व्हेरिएबल म्हणून आपण इथे कन्सिडर करतो, आणि ती व्हॅल्यू जर या इक्वेशनला सॅटिस्फाईड करत असेल तर याचा अर्थ ती व्हॅल्यू या इक्वेशनची काय झालंय? सोल्युशन. बरोबर? म्हणजे याचा अर्थ अ व्हॅल्यू ऑफ अल्फा व्हेरिएबल, समजा अल्फा हा व्हेरिएबल घेतलाय किंवा इथे थीटा हा व्हेरिएबल घेतलेला आहे, तर डेफिनेशन ऑफ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असेल? तर अ व्हॅल्यू ऑफ थीटा व्हेरिएबल, अ व्हॅल्यू ऑफ थीटा व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which satisfy the equation is called alpha is the solution of trigonometric equation. बरोबर? हे झालेलं आहे. These are all about trigonometric solution of trigonometric equation, definition of trigonometric equation, और त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन पाहायचं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन. आता प्रिन्सिपल सोल्युशन आपण कोणाला म्हणू? तर यामध्ये जी थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ही थीटाची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल आणि लेस दॅन ट्वाइस पाय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल आणि लेस दॅन ट्वाइस पाय जर असेल तर ही झालेली आहे प्रिन्सिपल सोल्युशन. थीटा काय झालेला आहे? प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, परत लक्षात घ्या प्रिन्सिपल सोल्युशन आपण कोणाला म्हणू? अ सोल्युशन थीटा ऑफ ए ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड theta principal solution if the condition is theta is greater than or equals to 0, less than 2 pi, less than 2 pi, तर प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळते आहे. क्लिअर? तर हे सर्व जे आहे हे सर्व आपलं इंट्रोडक्टरी पार्ट झालेला आहे आणि डायरेक्टली आपण येतो आहे एक्सरसाइज नंबर 3.1 चा प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. तर यामध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम आणि अनसॉल्व्ड प्रॉब्लेम हे सर्व कव्हर केलेले आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि मग तुम्हाला उरलेले प्रॉब्लेम्स ऍज अ प्रॅक्टिस म्हणून करायचे आहे. ओके, ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला अँगल कसे रोटेट करायचे असतात हे माहिती आहे.
कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर मी एक थोडस इथे डायग्राम काढतोय. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतो, थीटा. थीटा इज अन ॲक्यूट अँगल. दुसऱ्या याच्यामध्ये काय असतो, पाय मायनस थीटा असतो. तिसऱ्या याच्यात पाय प्लस थीटा आणि इथे 2 पाय मायनस थीटा असतो. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथे आता लक्षात ठेवायच्या प्रामुख्याने, कारण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करत असताना आपल्याला या सर्वांचा यूज करायचा आहे. कारण या चारही क्वाड्रंट मध्ये ज्यावेळेस वन रोटेशन आपण कंप्लीट करतो त्यावेळेस एकाच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू ही रिपीट मध्ये होते, रिपीट होत असते, ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता पहा फर्स्ट प्रॉब्लेम. cos of theta we have cos of theta is equals to 1/2. तुम्हाला काय दिलेलं आहे, cos of theta ची व्हॅल्यू 1/2 दिलेली आहे. आता एक मला सांगा, cos कोणत्या अँगल वरती 1/2 भेटतो? तर we know cos of 60 म्हणजे π/3 is equals to 1/2. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट, याला इक्वेशन नंबर सेकंड करतो आहे. आता cos of π/3 ची व्हॅल्यू 1/2 आहे, ही पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला माहिती आहे cos हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणजे cos of 2 π minus theta is only cos of theta. बरोबर आहे. तुम्हाला परत लक्षात ठेवायचं आहे cos of π/3 is equals to 1/2 and by allied angle काय असतो, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला काय आहे, तर cos of 2 π minus theta is equals to cos of theta. कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos हा पॉझिटिव्ह असतो, म्हणून आपण या पद्धतीने लिहितोय. बाय युजिंग अलाइड अँगल, बाय अलाइड अँगल फॉर्म्युला म्हणतोय, अलाइड अँगल फॉर्म्युला. बाय अलाइड अँगल फॉर्म्युला काय असेल, तर cos of 2 π minus π/3 is equals to cos of π/3 होतो and that is equals to 1/2. आता मला तुम्ही सांगा cos of 2 π minus π/3 म्हणजे काय झालेलं आहे, cos of 6 π minus π that is 5 π/3 is equals to cos of π/3 and that is equals to 1/2 and this is equation number 3. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो आहे. Look at the equation first and third. First आणि third मध्ये जर आपण पाहिलं तर cos of theta ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि इथे cos of 5 π/3, cos of π/3 ची व्हॅल्यू 1/2 आहे. म्हणजे cos of theta from equation first and third we get. फर्स्ट आणि थर्ड या इक्वेशन वरून जर आपण पाहिलं तर काय भेटते आहे, cos of theta is equals to cos of 5 π/3 is equals to cos of π/3 and that is equals to 1/2. बरोबर आहे. As this 5 π/3 is greater than 0 and less than twice pi and this π/3 also greater than 0 and less than twice pi and hence then π/3 theta is equals to π/3. आता यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन पाहिजे होतं. So then the principal solution of given equation are principal solution of given equation are 5 π/3 and π/3. Okay, and this is the answer. हे झालेला आहे आन्सर. परत लक्ष द्या. We have cos of theta is equals to 1/2. We know cos of π/3 is equals to 1/2 कारण cos of 60 ची व्हॅल्यू होते 1/2. By using allied angle ज्यावेळेस आपण यूज करतो तर लक्षात घ्या इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू जर आहे तर cos हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणून यामध्ये आपण फोर्थ क्वाड्रंटचा यूज केलेला आहे. cos of 2 π minus theta.
कॉस ऑफ 2 पाय मायनस थिटा म्हणजेच काय तर कॉस थिटा आणि म्हणून कॉस ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3 दॅट इज इक्वल टू 1/2 म्हणजेच कॉस ऑफ 5 पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2 होतो. यावरून जर आपण पाहिलं तर कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे आणि याची व्हॅल्यू सुद्धा 1/2 आहे. सो कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 5 पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 3 इज इक्वल टू 1/2. As 5 pi by 3 is greater than 0 and less than 2 pi, pi by 3 is greater than 0 and less than 2 pi, then the principal solution of the given equation are 5 pi by 3 and pi by 3. ओके, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतो आहे, समजा हा सेक ऑफ थीटा. We have sec of theta is equals to 2 by root 3. Sec of theta ची व्हॅल्यू 2 by root 3 आहे. मी असं करतो आहे, जनरली सेक, कॉट, कोसेक यांचं कन्व्हर्शन कशामध्ये करा, साइन. म्हणजे सेकचं कन्व्हर्शन कॉस मध्ये करा, कोसेकचं कन्व्हर्शन साइन मध्ये करा आणि टॅन कॉटचं कन्व्हर्शन टॅन मध्ये करा. म्हणजेच यामध्ये we know that sec of theta is equals to 2 by root 3 if and only if sec चा रेसिप म्हणजेच काय झालेला आहे, sec is related with cos is equals to root 3 by 2. बरोबर आहे. We know that sec of theta is equals to 2 by root 3 if and only cos of theta is equals to root 3 by 2. बरोबर आहे. आता यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भेटलेलं आहे, म्हणजेच sec of theta ला 2 by root 3 जर असेल तर याचा अर्थ cos of theta is equals to root 3 by 2 आपण कन्सिडर करू शकतो. आता यामध्ये ना cos कोणत्या अँगल वरती root 3 by 2 भेटतो रे? cos कोणत्या अँगल वर root 3 by 2 भेटतो? तर cos of 30 म्हणजे cos of pi by 6 is equals to root 3 by 2. बरोबर आहे. cos of pi by 6 ची व्हॅल्यू root 3 by 2 होतं आणि this root 3 by 2 is positive. हा जो root 3 by 2 आहे हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह जर असेल तर by allied angle formula लक्षात घ्या, इथे मी काय म्हणतोय, cos ची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट मध्ये काय असतो, थीटा, तर फोर्थ मध्ये काय असतो, 2 पाय मायनस थीटा असतो. काय असतो, 2 पाय मायनस थीटा. अँड सो cos ऑफ 2 पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल्स टू cos ऑफ पाय बाय 6. बरोबर. अँड देअरफॉर cos ऑफ 12 पाय मायनस पाय म्हणजे 11 पाय बाय 6 इज इक्वल्स टू रूट 3 बाय 2. बरोबर आहे. आता यामध्ये cos ऑफ थीटा ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 आहे. त्यानंतर cos ऑफ पाय बाय 6 ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 आहे. cos ऑफ 11 पाय बाय 6 ची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 आहे. तर याचा अर्थ cos ऑफ थीटा इज इक्वल्स टू cos ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू cos ऑफ 11 पाय बाय 6. ओके, and that is equals to root 3 by 2. Cos of theta is equals to cos of pi by 6 is equals to cos of 11 pi by 6 is equals to root 3 by 2. बरोबर आहे. Here this pi by 6 is greater than 0 less than twice pi, and this 11 pi by 6 is also greater than 0 and less than twice pi. होतं असं. म्हणजेच याचा अर्थ therefore pi by 6 and 11 pi by 6 are the principal solutions of given equation. दिलेल्या इक्वेशनची हे काय झालेले आहे, प्रिन्सिपल सोल्युशन झालेले आहेत. कशा पद्धतीने केलं हे लक्षात आलं. इथे मी इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड वगैरे काही देत बसलेलो नाही, डायरेक्ट केलं तरीही चालतं.
म्हणजे सेक ऑफ थिटाला मी पहिले कन्व्हर्ट केलं कॉस ऑफ थिटा मध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. मग कॉस ऑफ पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती भेटते आहे? √3/2. मग अलाइड अँगल फॉर्म्युला जर यूज केला तर कॉस ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह दिसते आहे, तर फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते. आणि म्हणून बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला cos of 2π minus pi by 6 is equal to cos of pi by 6. So cos of याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 11 pi by 6 is equal to √3/2. म्हणजे cos of theta is equals to cos of pi by 6 is equals to cos of 11 pi by 6 is equals to √3/2. Here pi by 6 is greater than 0, less than twice pi. 11 pi by 6 is greater than 0, less than twice pi, and therefore pi by 6 and 11 pi by 6 are the principal solution of given equation, and this much is the answer. Okay, we have cot of theta is equals to minus √3. आता cot of theta ची व्हॅल्यू minus √3 दिलेली आहे. तर we know that cot of theta is equals to minus √3 if and only if tan of theta is equals to minus 1/√3. लक्षात घ्या इथे काय झालेलं आहे. We know that cot of theta is equals to minus √3 if and only if tan of theta is equals to minus 1/√3. बरोबर. आता असं जर असेल तर याला आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे ना tan कोणत्या अँगलवर लक्षात घ्या, tan कोणत्या अँगलवर आपल्याला 1/√3 भेटतो. tan of 30 ची व्हॅल्यू असते 1/√3. बरोबर आहे. नाउ tan of 30 म्हणजे pi by 6 is equals to 1/√3 होत आहे. बरोबर आहे. परंतु यामध्ये आपल्याला -1/√3 पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? मायनस. म्हणजे दोन्ही साइडला मी मायनस ने मल्टिप्लाय करतो. सो मायनस tan of pi by 6 is equals to -1/√3. करेक्ट. आता लक्षात घ्या इथे tan ची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह भेटलेली आहे. tan ची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह. मग tan कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो? तर सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो पाय मायनस थीटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतो 2π मायनस थीटा. आणि म्हणून बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला काय काय असेल ते पहा. tan of 2π म्हणजे tan of pi minus theta म्हणजे pi minus pi by 6 is equals to tan of 2π minus pi by 6 is equals to minus tan of pi by 6. करेक्ट. परत लक्षात घ्या मी काय केलेलं आहे यामध्ये. इथे आपल्याला सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह भेटतो. tan जर निगेटिव्ह भेटत असेल तर आपल्याला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर tan of pi minus theta म्हणजे मायनस tan theta होतो. tan of 2π minus theta म्हणजेच मायनस tan theta होतो. मग मला जर मायनस tan of pi by 6 पाहिजे आहे तर tan of pi minus pi by 6 is equals to tan of 2π minus pi by 6 that is equals to minus tan of pi by 6 झालेला आहे. And so tan of 6π minus pi that is 5π by 6 is equals to tan of 12 minus pi that is 11π by 6 and that is equals to minus 1/√3. minus 1/√3. आता लक्षात घ्या tan of theta ची व्हॅल्यू आहे minus 1/√3. इथे सुद्धा 1/√3 आहे. तर इथे आपल्याला म्हणता येईल therefore tan of theta is equals to tan of 5π by 6 is equals to tan of 11π by 6 is equals to minus 1/√3. बरोबर. As this 5π by 6 is greater than 0, less than twice pi. 11π by 6 is also greater than 0, less than twice pi. Then
5 pi by 6 and 11 pi by 6 are the principal solutions of given trigonometric equations. दिलेले जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन काय झालेले आहे तर 5 pi by 6 and 11 pi by 6 कशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम केलेला आहे ते व्यवस्थित पहा. रिपीट करतोय. cos of theta ची व्हॅल्यू आहे -√3. we know that cot of theta is equals to -√3 केव्हा आहे ज्यावेळेस tan ची व्हॅल्यू -1/√3 भेटेल. बरोबर. आता यामध्ये काय होतं नाउ tan of pi by 6 ची व्हॅल्यू असते 1/√3 परंतु मायनस इथे आहे म्हणून मायनस ने मल्टिप्लाय करा. मग अलाइड अँगल पाहिलेला आहे. tan सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो आणि म्हणून अलाइड अँगल नुसार काय झालेलं आहे tan of pi minus pi by 6 is equal to tan of 2 pi minus pi by 6 and that is equal to minus tan of pi by 6. मग pi minus pi by 6 means what 5 pi by 6 इथे 11 pi by 6 is equal to minus 1/√3. then tan of theta लक्षात घ्या tan of theta इथे -1/√3 आहे इथे सुद्धा आहे म्हणजे tan of theta is equal to tan of 5 pi by 6 is equal to tan of 11 pi by 6 is equal to -1/√3. तर आता हा जो 5 pi by 6 आणि 11 pi by 6 आहे हे दोन्हीच्या दोन्ही कुठे असेल तर ग्रेटर दॅन 0 आहे लेस दॅन 2 pi ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 2 pi म्हणजे याचा अर्थ हे काय झालेले आहे प्रिन्सिपल सोल्युशन्स झालेले आहेत. क्लियर. परत एक प्रॉब्लेम आपण घेतो आहे. √3 we have √3 into cosec of theta plus 2 is equal to 0 and therefore √3 into cosec theta is equal to -2 म्हणजे cosec theta is equal to -2/√3. आता हे केव्हा पॉसिबल आहे तर we know that cosec of theta is equal to -2/3 if and only if cosec is related with sine, so sine of theta is equal to -√3/2. बरोबर आहे. आता एवढं लक्षात आलेलं आहे. we know that cosec theta is equal to -2/√3 if and only sine of theta is equal to -√3/2. ठीक आहे ना. तर आता याला आपल्याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. कशा पद्धतीने करतोय अगदी सिंपल आहे. नाउ साइन कोणत्या अँगल वर √3/2 भेटतो साइन कोणत्या अँगल वर तर साइन ऑफ 60 म्हणजे साइन ऑफ π/3 ची व्हॅल्यू काय होते √3/2 होते. साइन ऑफ π/3 ची व्हॅल्यू काय भेटते √3/2 भेटते आहे. ओके. आता साइन ऑफ π/3 ची व्हॅल्यू √3/2 भेटते आहे परंतु इथे कोणता √3/2 आहे तर मायनस आणि म्हणून मायनस therefore मायनस साइन ऑफ π/3 is equal to -√3/2. आता तुम्हाला माहिती आहे की साइन कुठे कुठे निगेटिव्ह असतो तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये म्हणजेच काय झालं पाय प्लस थीटा आणि हा झाला 2 पाय मायनस थीटा. थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते अँड सो बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला जर आपण यूज करतो आहे तर साइन ऑफ कोणता क्वाड्रंट थर्ड आणि फोर्थ म्हणजे साइन ऑफ पाय प्लस π/3 is equals to sin of 2 pi minus π/3 is equals to minus sin of π/3 होतो. लक्षात आलेला आहे. हे अलाइड अँगल कुठून हे तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये रोटेशन कसं करायचं असते ते शिकवलेलं आहे आणि भरपूर प्रॅक्टिस सुद्धा झालेली आहे. तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये तुम्हाला साइन हा निगेटिव्ह भेटतो आणि त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेला आहे. सो साइन ऑफ 3 पाय प्लस पाय म्हणजेच काय आलं 4 π/3 त्यानंतर 6 पाय मायनस पाय म्हणजे साइन ऑफ काय झालेला आहे 5 π/3
and that is equals to minus sin of pi by 3 म्हणजे minus root 3 by 2 minus root 3 by 2 बरोबर आहे. तर आता इथे तुम्हाला काय दिसते आहे? Now therefore we see that sin of theta is equals to sin of 4 pi by 3 is equals to sin of 5 pi by 3 is equals to minus root 3 by 2 minus root 3 by 2 म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे? sin of theta is equals to sin of 4 pi by 3 is equals to sin of 5 pi by 3 is equals to minus root 3 by 2 म्हणजेच as this 4 pi by 3 is greater than 0 less than twice pi, 5 pi by 3 is greater than 0 less than twice pi, then we say that then 4 pi by 3 and 5 pi by 3 are the principal solutions of given trigonometric equation. ओके, दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं हे झालेलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, उद्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये परत आपण याच्यामध्ये अँगल्स बदलू आणि परत प्रिन्सिपल सोल्युशन काढू. ओके, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, उरलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा.